बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर संपत्ती विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 15 भाग झालेले आहेत. 377 ओव्या झालेल्या आहेत आणि 16 श्लोक झालेले आहेत. आज आपण 17वा श्लोक पाहणार आहोत आणि भाग नंबर 16 पाहणार आहोत. आता पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेऊयात. तर या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली त्यांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ, त्यांचे जे मोठे बंधू होते तेच त्यांचे गुरु होते, त्यांची सूर्याशी ते सूर्य आहेत असं म्हणतात, सूर्याशी तुलना करतात आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते सूर्यापेक्षाही किती मोठं आहे हे ते सांगतात आणि या अध्यायाची सुरुवात करतात. त्यांचं ज्ञान हे सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे असं ते सांगतात. आणि 1 ते 6 पर्यंतच्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचं वर्णन करतात. दैवी संपत्तीची जी लक्षणं आहेत ते सांगतात, आसुरी संपत्तीची लक्षणं सांगतात आणि मग आसुरी संपत्तीच्या विचारांनी माणसावर काय परिणाम होतो किंवा या वर्गाची लक्षणं काय असतात, आसुरी जे लोक असतात त्यांची लक्षणं काय असतात त्याचं वर्णन आपण पाहिलं होतं. त्याची लक्षणं ही आहेत बघा, की आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत ते प्रवृत्ती आणि निवृत्ती कधीही जाणत नाहीत. सुचित्व त्यांना काहीच माहिती नसतं. त्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते. सत्याबरोबर त्यांचं कधीही जमत नाही. कायम खोटं बोलणारे हे लोक असतात. अजून काय लक्षणं ही आसुरीची, तर ते कायम अन्यायी असतात, नरक शोभाची, नंतर खोटं बोलणारे असतात. त्यांचे विचार असे असतात की आपण आपल्या सामर्थ्याचा उपयोग करून सर्व सुखांचा उपभोग घ्यावा. आता हे सर्व सुख म्हणजे काय, तर त्यात ते पाप आणि पुण्य मानतच नाही. कोणत्याही मार्गाने मिळेल ते सुख घ्यायचं. मग अशा वेळेस त्यांना मग स्त्रीकडे पाहणे आवडतं, स्त्रीचा सहवास आवडतो. मग स्त्रीला दिलेलं आलिंगन त्याला आवडतं आणि मग यासाठी जे द्रव्य लागतं, जे पैसा लागतो ते कोणत्याही मार्गाने कमवायचा प्रयत्न करतात. मग त्यासाठी ते इतरांना लुबाडणं, त्यांचा खून करणं, त्यांना त्रास देणं या सगळ्या गोष्टींचा ते अवलंब करतात. पण काही करून ते पैसे मिळवतात आणि आपली जी वाईट व्यसनं आहेत ते पूर्ण करतात. त्यांच्या मनात स्वर्गाविषयी श्रद्धा किंवा नरकाविषयीचे भय अजिबात नसते.
नंतर ते कामाला फार महत्व देतात. ते दुराग्रही असतात. म्हणजे कोणतंही काम करायचं असेल तर आग्रहाने करतात, पण ते ते कामाचा उद्देश चांगला नसतो. कोणत्याही मार्गाने पैसे मिळवायचे. मग मग काय, इतरांना लुबाडायचं, त्यांना मारायचं, काही करायचं, दरोडे घालायचे, पण पैसा मिळवायचा. म्हणजे उद्देश चुकीचा आहे. पैसा मिळवणं इथपर्यंत ठीक आहे, उद्देश ठीक आहे. पण त्यासाठी वाईट मार्गाचं अवलंबन करणं हे वाईट आहे. आता मग उदाहरण जर आपण असं घेतलं, की लुबाडणं अवघड वाईट आहे किंवा त्यासाठी इतरांना मारणं अवघड वाईट आहे. मग काही लोक प्रश्न असे विचारतील, की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. मग ते कसं काय बरोबर आहे? तर इथंच नेमकं हा प्रश्न निर्माण होतो, की त्यांचं उद्देश काय होतं? शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरण्यासाठी सुरत लुटलेली नव्हती. सुरत लुटली हे 100% बरोबर. त्यासाठी त्यांनी तिथल्या व्यापाऱ्यांच्याकडून धन घेतलं, त्यांचं धन लुबाडलं, लुटलं हेही बरोबर आहे. पण त्यांचा उद्देश काय होता? त्यांनी ते सगळं धन हे आपल्या रयतेसाठी वापरलं, स्वतःच्या घरात ठेवलं नाही. त्यांचा उद्देश किती साफ होता बघा, की इथल्या मराठी जनांना, मराठी जनतेला, मराठी रयतेला त्यांना स्वातंत्र्य द्यायचं होतं. त्यावेळेस हे मुघल किंवा नंतर आलेले इंग्रज हे या जनतेवर अतिशय अन्याय करायचे. म्हणून राजांनी त्यांना सुख मिळावं, त्यांना संरक्षण मिळावं, त्यांच्या संरक्षणाच्या काळजीने संरक्षण साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी किंवा संरक्षणावर खर्च करण्यासाठी लागणारं जे धन आहे ते सुरतेवरून लुटून आणलं होतं. म्हणजे उद्देश किती साफ होता. त्यांचं असं काय होतं का, की हे सगळं मिळवायचं, धनधान्य द्रव्य मिळवायचं, सोनं नाणं मिळवायचं आणि स्त्रीवर खर्च करायचा, बाकी व्यसनांवर खर्च करायचं, जे पिऊ नये ते प्यायचं, खाऊ नये ते खायचं, अशा गोष्टींवर खर्च करायचा असा त्यांचा उद्देश नव्हता. शिवाजी महाराज हे अतिशय धार्मिक होते. शिवाजी महाराज हे कधीही व्यसन त्यांनी कधीही केलेलं नाही. इतर सगळ्या राजांनी, शिवाजी महाराजांच्या कुळातल्या कोणत्याही राजांनी कधीही व्यसन केलेलं नाही. इतर जे सगळे मुघल होते, हे होते, ते सगळ्या गोष्टी प्यायचे, खायचे, सगळं सगळं करायचे. पण शिवाजी महाराज हे शिवभक्त होते. शिवाजी महाराज हे देवीचे भक्त होते. आणि शिवाय त्यांच्यावर जे संस्कार केले होते ते त्यांची आई जिजाबाईंनी केलेले होते. त्यामुळे ते अशा गोष्टी अजिबात करत नव्हते. एक कथा तर अशी आहे, की शिवाजी महाराजांनी कर्नाटकावर आक्रमण केलं आणि तिथे एक गढी होती. मागं हे आलेलं आहे. ती गढी छोटीशी गड गड होता. त्याच्यावर ती एक स्त्री त्याच्यावर राज्य करत होती. तिचे पती वारलेले होते. त्याच्या छोट्या मुलाला घेऊन ते तिथं राज्य करायचे. पण शिवाजी महाराजांच्या सैन्याने तिला ती गडी जिंकली. तिला अटक करून शिवाजी महाराजांच्या समोर आणून दिले आणि म्हणले, महाराज ही आपल्यास मिळालेली लूट आहे, ही आपल्याला भेट आहे. त्यावेळेस अशी प्रथा होती किंवा असं असायचं. त्यावेळेस काळच असा होता, बळी तो कानपिळी. ज्याचे ताकद जास्त ते दुसरा लुटायचं. त्यांच्या स्त्रिया ह्या आपल्याकडे ठेवून घ्यायच्या. असं सगळं त्यावेळेस चालायचं. त्यामुळं ही लुटलेली स्त्री जी आहे ही आता तुमची असं म्हणून आणून दिलं होतं. त्यावेळेस राजांनी त्या स्त्रीला, त्यांचं नाव आता मला आठवत नाहीये, त्यांना वाकून नमस्कार केलेला आहे आणि त्यांना आईची उपमा दिलेली आहे. आपण माझ्या आई आहात. त्यांना बहिणीची उपमा दिली, तुम्ही माझी बहीण आहात. तिथून पुढे तुम्ही माझी बहीण आहात आणि तुमचा जो मुलगा आहे तो माझा भाचा म्हणून चोळी बांगडीसाठी म्हणून त्यांनी ती गढी त्यांना परत दिली. ही भावाकडून तुम्हाला सप्रेम भेट.
असे शिवाजी महाराज होते. किती उद्देश साफ होता बघा. त्यांनी जरी सुरत लुटली असेल, पण उद्देश किती साफ होता. त्यामुळं तुम्ही कर्म करता, कोणत्या उद्देशानं करता, हे अतिशय महत्वाचं आहे. हेच सगळं आजच्या काही भागांमध्ये येणार आहे, की तुमचे उद्देश काय आहेत? आणि असे जे विकृत कर्म आपण करतो, आसुरी कर्म जे करतो, त्याचे परिणाम काय होतात? हे सगळं आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर कालच्या म्हणजे 14व्या भागात आपण काय पाहिलं हे परत अजून एकदा बघूयात आणि मग पुढे जाऊयात. तर 14व्या भागामध्ये आपण हे पाहत होतो, की आसुरी संपत्तीच्या योगे काय-काय होतं? कशामुळे हे होतं? ते आपण पाहत होतो. आसुरी शक्तीचे परिणाम आपण पाहत होतो. तर हे आसुरी शक्तीचे जे लोक आहेत त्यांचे सर्व कामं, सर्व हे त्यांचं त्यांचं ड्रायव्हिंग फोर्स हा इच्छा असतं. मनातल्या ज्या इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने ते ते सुख ओरबाडत असतात. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये मोह वाढतो आणि जो मोह वाढेल तो विषय वासनेने ते विषय वासनेची जी वृद्धी होते, विषय वासना वाढत जाते. बघा यात हे काही कशानंतर काय होतं, हे यात सविस्तरपणे आलेलं आहे. पहिलं काय, मनात इच्छा उत्पन्न होते. मग इच्छा पूर्ण करण्यासाठी मोह वाढतो. मोह वाढला की विषय वासनेची वृद्धी होते. नंतर हीच विषय वासना जी आहे ती पातकाला कारण ठरते. पातक होतं त्यांचं, पाप होतं. तर हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आज भाग नंबर 16, श्लोक नंबर 17 त्याचा आपण श्लोकार्थ बघूयात. आपणच आपली प्रशंसा करणारे, ताठ्याने वागणारे व धनाच्या आणि थोरपणाच्या गर्वाने उन्मत्त झालेले ते लोक शास्त्रविधीला सोडून दांभिकपणाने केवळ ज्ञानाचे यज्ञ करतात. आता हे जे आसुरी शक्तीचे लोक आहेत त्याच्या आसुरीपणाचे परिणाम आपण पाहत आहोत. काय होतं नेमकं? आसुरी विचारांनी जर आपण वागलो तर काय होतं नेमकं, हे आपण पाहत आहोत. त्यासाठी काय ओव्या वाचूयात. तैसे आपण या आपण मानिता अहमपण अह महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे मग लावो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी तैसे आपुलिये बरवे आपणची रिधती तिवे तृणहुनी आगवे मानिची नीच मानिती नीच वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सवते केले जया अंगी ऐती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गा म्हणून कोणे एके वेळे मौढ्य मध्याचे निबळे यागाची टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेली वेदी ना उचित साधन सामुद्री साधन समुद्री साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणांचे नावे आढवाळणेही नोहावे ऐसे याथी तेथ यावे लागे कवण पय वासरूचा भोकसा गायी पुढे ठेवूनी जैसा उगाणा घेते क्षीररसा बुद्धिवंत तैसे यागाचे नावे जग वावुनी हावे नागविती आगवे आहेरावारी ऐशा काही अपुलिया होमिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू.
मी सर्वात श्रेष्ठ आहे, तसेच आपणच आपल्यास मानून आपणच आपल्यास मानून ज्यांच्या अंगात गर्वाचा ताठा भरतो, मग बिडाचे खांब वाकत नाहीत त्याप्रमाणे ते लवत नाहीत, किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत ज्याप्रमाणे खाली लवत नाहीत, त्याचप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने मनात संतोष मानून इतरांना तृणाहूनही कमी लेखतात. आता हे जे आसुरी शक्तीचे जे लोक आहेत, आपण काही पाठीमागच्या ओव्यांचा अर्थ परत वाचूयात आणि मग पुढे जाऊयात, म्हणजे रेफरन्स अजून चांगला लागेल. म्हणून सुबुद्धी म्हणता हे वाईट वासना मनात आणतात. अर्जुनाला काय म्हणलंय इथं भगवंतांनी? सुबुद्धी म्हणता असं म्हटलेलं आहे. जे लोक वाईट वासना मनात आणतात ते असुर त्या ठिकाणी वस्तीला येतात, त्यांच्या ठिकाणी असुर वस्तीला येतात असं म्हणलं. राक्षस तुमच्या मनामध्ये येतो की ज्या ठिकाणी तरवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे असून खैराच्या निखारांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उतू येतात. म्हणजे नरक म्हणजे काय ते हेच. तुम्हाला नरक वासना भोगावं लागतात जर तुम्ही आसुरी विचाराने जर वागू लागलात तर. आणि जेथे यातनांची ओळची ओळ असून यमाची नित्य नवी जाचणी असते, अशा घोर नरक लोकात ते पडतात. अशा नरकाच्या शेलक्या भागात ते जन्म घेतात. तेही पहावे तो यज्ञ यागादी कर्मे करण्यात निमग्न झालेले असतात. बाकी अर्जुना, यज्ञाधिक क्रिया जरी हानिकारक आहे तरी नाटकी लोकांप्रमाणे ज्यांचे आचरण करून ते व्यर्थ डौल मिरवतात, म्हणजे ढोंग करतात. वेश्या ज्याप्रमाणे आपल्या यजमानांच्या आश्रयाने आपल्या सौभाग्यवती मानून संतोष मानतात, त्याचप्रमाणे मी श्रेष्ठ आहे असे आपणच आपल्यास मानून ज्यांच्या अंगात गर्वाचा ताठा भरतो. हे जे लोक असतात, आसुरी लोक असतात, ते स्वतःलाच श्रेष्ठ म्हणतात आणि त्यांच्या अंगामध्ये गर्वाचा ताठा भरतो. मी बघा कसा मोठा आहे, माझ्यासारखा कोणीच नाही, माझ्यासारखा श्रीमंत मीच आहे, मीच दानशूर आहे, अशा पद्धतीचा गर्वाचा ताठा त्यांच्या मनामध्ये भरतो. मग काय होतं की बिडाचे खांब जसे लवत नाहीत किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत जसे खाली येत नाहीत, त्याप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने मनात संतोष मानून इतरांना तृणाहूनही कमी लेखतात. हे जे आसुरी लोक असतात ते इतरांना तुच्छ म्हणतात आणि स्वतःला म्हणजे एकदम श्रेष्ठ मानू लागतात. पुढे काय म्हणतात बघा भगवंत श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणतात? अर्जुना, संपत्तीच्या मदाने उन्मत्त होऊन ते योग्य योग्य विचारास फाटा देतात. योग्य योग्य म्हणजे योग्य आणि अयोग्य. संपत्तीच्या मदाने, संपत्तीचा माज येतो त्यांना आणि त्या माजाने ते उन्मत्त होतात आणि योग्य आणि अयोग्य विचारास फाटा देतात. आता योग्य आणि अयोग्य जे विचार आहेत, याच एका शब्दावर हा अध्याय 16वा आहे. दैवी संपत्ती म्हणजे योग्य विचार, आसुरी संपत्ती म्हणजे अयोग्य विचार. म्हणजे उदाहरण घेऊयात आपण. छोट्या छोट्या गोष्टीनं आमच्या घराण्याची ही प्रथा नाहीये, आमच्या घरात हे चालत नाहीये असं म्हणून एखादी सासू जर आपल्या सुनेला सारखी त्रास देत असेल, किंवा मला माझ्या हे वेळेत लागतं, यावेळेस मला चहा द्यायला पाहिजे, किंवा मी 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 अशी आहे, मी तशी आहे, माझ्या नावावर सगळं आहे, असं करून जर सासू जर सुनेला त्रास देत असेल तर हे योग्य आहे का? हे योग्य नाही आहे. तसंच याच्याही उलट, समजा एखादी सून शिकलेली आहे, नोकरी करते, बाहेर जाते, भरपूर पगार मिळतो, म्हणून तिनं जर सासूला रोज म्हणलं मी सकाळी मला 7:30ला जायचं असतं, तुम्हाला समजत नाही का, माझा डबा करून ठेवत जावा. एखाद्या डबा नाही करून दिला गादळापट करणार आहे, काय जे काय आहे आदळापट करून रागारागाने निघून जाणार.
किंवा एखाद्या वेळेस भाजीत मीठ कमी पडलं तर घरी येऊन सासूला वाटेल तसे सुनावणार, डबा अर्धवट खाल्लेला त्याच्यासमोर फेकून देणार. असे करतात का, असा डबा करतात का, वगैरे वगैरे करून सासूला ती जर बोलत असेल आणि तसेच नवऱ्याचाही मान ठेवत नसेल, नवऱ्यालाही त्याचा जो सन्मान द्यायचा आहे तो देत नसेल, मुलांना मारझोड करत असेल, रागा राग त्रागा असं जर करत असेल तर हे सुद्धा चुकीचंच आहे. हे सगळीच आसुरी लक्षणं आहेत. आपण हे सगळं वाचण्यासाठी नाही आहे. हे आपण आपल्या आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये हे आणलं पाहिजे. म्हणून ही साधी साधी उदाहरणं आपण घेत आहोत. फार मोठी उदाहरणं घेण्याची काय आवश्यकता नाही. आपल्या वागण्या बोलण्यातच हे दैवी गुण यायला हवेत. म्हणजे सहज आपण कुणाशी बोलता बोलता म्हणतो मी कालच गेलो होतो पंढरपूरला, खरं तर गेलेलो नसतो, उगीच खोटं बोलत असतो. किंवा जेवलेलं असेल तर म्हणतो मी जेवलेलं नाही, मला जेवायचं, मला वेळ लागणार आहे. काहीतरी कारण सांगायचं म्हणून नेहमी काही छोट्या मोठ्या गोष्टीत आपल्याला खोटं बोलायची सवय असते, की जे चुकीचं आहे. हे आसुरी लक्षण आहे. किंवा इतरांना लुबाडण्यासाठी, त्याच्याकडून पैसे जास्त घेण्यासाठी काहीतरी खोटं बोलायचं, ढोंग करायचं, हे पण चुकीचंच आहे. छोट्या छोट्या गोष्टीत बघा, पण रोजच्या रोजच्या आपल्या आपल्या व्यवहारात आपण वागताना आपल्यावर आपला कायम चेक असला पाहिजे, आपल्यावर आपली दृष्टी असली पाहिजे, आपल्यावर आपली नजर असली पाहिजे. ही नजर आपल्यावरच असली पाहिजे, दुसऱ्यावर नाही. दुसरा चुकीचा करतो हे त्याला दाखवून देण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही तुमचे मालक आहात. तुम्हाला सुधारायचं आहे, इतरांना सुधारायचं. तुम्ही काही शाळा कॉलेज काढलेलं नाही इतरांना शिकवायला. तुम्ही स्वतः स्वतः सुधारायचं. स्वतः तुम्ही नीट असाल की जग तुमच्याबरोबर नीट वागत असतं. तर या सगळ्यातून आपल्या स्वतःसाठी एकच आहे, हे जे सगळं आपण आसुरी शक्ती, दैवी शक्ती जे वाचत आहोत, याच्यातून आपण आपल्यामध्ये सुधारणा करायची आहे. तर आता नेमकं काय होतं, कशानं काय होतं? वाईट लोक वाईट पहिल्यापासून असतात का? नाही. दरोडेखोर हा लहानपणापासून चोऱ्याच करत असतो का? असंही नाही. मग कशातून काय निर्माण होतं बघा, ते इथं इथं दिलेलं आहे की हे जे लोक असतात हे स्वतःला पहिल्यांदा श्रेष्ठ समजू लागतात, नंतर त्यांच्या मनामध्ये गर्वाचा ताठा भरतो, नंतर ते इतरांना तृणाहूनही कमी लेखायला लागतात आणि संपत्तीच्या मदाने ते उन्मत्त होतात आणि योग्य आणि अयोग्य विचारास फाटा देऊ लागतात. अरे, ज्यांच्या अंगात असा ताठा भरलेला आहे त्यांच्या ठिकाणी यज्ञाची काय किंमत? जे स्वतःला श्रेष्ठ समजतात ते यज्ञ, देवाचे देवदेव, भक्ती या गोष्टींना महत्व देत नाहीत. तथापि मूर्ख लोक काय करीत नाहीत, म्हणून एखाद्या वेळेस ते मूर्ख रूप मद्याच्या बळाने यज्ञाची थट्टा करण्यास तयार होतात. यज्ञाची सुद्धा थट्टा करतात, देवाची यज्ञाची थट्टा करतात, देवाची पूजेची थट्टा करतात. जे लोक देवदेव करतात, सत्यनारायण घालतात, रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणतात, हे लोक म्हणतात काय कशाला वेळ वाया घालतो, त्यापेक्षा कामाधंद्याचं बघ. अशी थट्टा सुद्धा करतात हे लोक. त्यांना कुंड, मंडप, वेदी किंवा संबंधी लागणारी सर्व सामुग्री यांची जरुरी नसते आणि विधीचे म्हणजे कोणतेही कर्म यथाविधी करण्याचे तर त्यांचे सदाच वैरी असते. घरात कुठलं कार्य करायचं नाही, यज्ञ करायचा नाही, देवपूजा करायची नाही, शास्त्रांचा अभ्यास करायचा नाही, संत साहित्य वाचायचं नाही आणि कोण काय अशा गोष्टी बोलायला लागलं की त्याला हसायचं. कारण मिळवलेल्या संपत्तीचा दर्प असतो. मिळवलेल्या संपत्तीच्या मदाने ते उन्मत्त झाले असतात. ते काय म्हणतात, अरे मी एवढं मिळवलं, हे ना थोडी मिळवलेलं मी. देवदेव करत बसलो असतो तर मी आतापर्यंत देवळात भगवी कपडे घालून मी हिमालयात गेलो असतो. मी या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून एवढी मी संपत्ती मिळवली, असा
असा उन्मत्त अशा अशा संपत्तीच्या महिने ते उन्मत्त झालेले असतात. मग त्यांना देवदेव वगैरे या सगळ्या गोष्टी अनावश्यक वाटू लागतात, तुच्छ वाटू लागतात. देवा ब्राह्मणांचे नाव नुसते वाऱ्याच्या झुळकेबरोबर जरी त्यांच्या कानावर पडले तरी ते त्यांना खपत नाही. देव ब्राह्मण हे सगळं खोट आहे म्हणतात, सगळं ढोंग आहे, काही उपयोग नाही जा. अशी तेथे स्थिती आहे. तेथे देवा ब्राह्मणांचे काय काम. परंतु ज्याप्रमाणे शहाणे लोक मेलेल्या वासरांच्या पोटात पेंढा भरून ते गायीच्या पुढे उभा करून तिचे दूध काढतात त्याचप्रमाणे यज्ञाच्या मिशाने सर्व लोकांस आमंत्रण करून हे जे आसुरी लोक आहेत ते यज्ञाच्या मिशाने, यज्ञाच्या आशेने लोकांस निमंत्रण देतात, यज्ञ घालतात, यज्ञ करतात. पण कसं श्रद्धा मनामध्ये नसते. श्रद्धा नसताना ते यज्ञ घालतात. पुढे काय करतात बघा, आपल्यास काही मिळेल या आशेने ते आलेले असतात. उलट त्यांच्यापासूनच आहेर उपटून त्यास नागवितात. याप्रमाणे आपल्या मोठेपणाकरिता यज्ञ करतात व ते प्राण्यांच्या नाशाची इच्छा करतात. जसं गाईचं वासूर मेलं की त्याच्या कातड्यामध्ये, त्या वासराच्या पोटात पेंढा भरतात, भुसा भरतात आणि गायीपुढे उभा करून गायीचे दूध काढतात. हे ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे हे जे आसुरी लोक असतात ते काय करतात, यज्ञ करतात. यज्ञ बिज्ञ सगळ्यांना आमंत्रण देणार, यज्ञ करणार आणि यज्ञाच्या दर्शनासाठी जे लोक आलेले असतात, यज्ञातून आपल्याला काहीतरी मिळेल, आपल्याला आशीर्वाद मिळतील यासाठी जे आलेले लोक असतात त्यांच्याकडूनच आहेर उपटून त्यांना नागवतात. म्हणजे याच्या मनात तर अजिबात श्रद्धा नसते. भगवंताच्या बाबतीत फक्त दिखावा, मी यज्ञ केला म्हणजे मी देवाला मानणार आहे, मी भक्त आहे असं नुसतं दाखवायचं, ढोंग असं करून ते यज्ञ करतात. आणि जे आलेले लोक असतात त्यांच्याकडून आहेर उपटतात, म्हणजे आहेर वसूलतात आणि स्वतःच मोठेपणा मिरवतात हे लोक. हे आपण वाचत आहोत. हे सगळे आसुरी जे लोक आहेत त्यांच्या गुणांचे परिणाम आहेत हे. म्हणजे ज्यावेळेस आसुरी जे लोक असतात, आसुरी गुण त्यांच्यामध्ये रोमारोमात ज्यावेळेस भरतात त्यावेळेस त्याचे परिणाम हे असे होतात. हे आपण वाचत आहोत. आता श्लोक नंबर 18. मीपणा, बल, गर्व, काम व क्रोध यांचा आश्रय केलेले आपल्या व दुसऱ्याच्या शरीरामध्ये असणारा जो मी परमेश्वर, त्या मला द्वेष करणारे आणि दुसऱ्यांच्या म्हणजे साधूंचा उत्कर्ष सहन न करणारे असे हे लोक असतात. आता हे लोक कसे असतात बघा. हे जे लोक आहेत हे आसुरी शक्तीने जे युक्त असणारे जे लोक आहेत ते नेमके कसे असतात त्याचं संपूर्ण वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. ते आपण बघूयात. मग पुढा भेरी निशाण लावून ते दीक्षितपण जगी फोकारिती आण वाओ वाओ तेव्हा म्हणत्वे तेने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदले तमा काळजाचे तैसे मौढ्य घणावे अद्वैत्व उंचावे अहंकारो दुणावे अविवेकोही मग दुजयाची भाष नुरवावया निशेष बळीये पण अधिक होय बळ. मग आपल्या पुढे डंका निशाण लावून आम्ही दीक्षित आहोत अशी जगात व्यर्थ प्रसिद्धी करतात. काय करतात हे लोक? हे स्वतःच्या संपत्तीच्या मदाने जे उन्मत्त झालेले लोक आहेत ते काय करतात, त्यांच्या मनात श्रद्धा नसताना सुद्धा यज्ञ घालतात. जे लोक यज्ञाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात त्यांच्याकडून
लोक येतात यज्ञासाठी म्हणून आहेर वगैरे घेऊन येतात. ते हे लोक घेतात आणि मग स्वतःच्या पुढं आम्ही दीक्षित आहोत असा डंका मिरवतात. कारण दीक्षित लोक यज्ञ करत असतात म्हणून आम्ही दीक्षित आहोत असा जगात व्यर्थ प्रसिद्धी मिळवतात. आणि मग या दीक्षितपणाच्या महत्वाने त्यांच्या मनामध्ये अधिकच गर्व चढतो. ज्याप्रमाणे अंधकाराला काजळाची पुटी द्यावी म्हणजे तो अधिक काळेपणा पावतो, त्याप्रमाणे त्यांचे मूर्खत्व बळावून उद्धटपणा वाढतो. बघा, एक अतिशय म्हणजे माणूस दृष्ट कसा बनत जातो, माणूस आसूर कसा बनत जातो, याची शिडी, याचे एक एक स्टेप्स इथं सांगितलेले आहेत. काय 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 होतं बघा, पहिल्यांदा माणूस संपत्तीने उन्मत्त होतो, नंतर तो योग्य आणि अयोग्य गोष्टींना फाटा देऊ लागतो. मग देवादिकांचे देवा ब्राह्मणांचं त्यांना तिरस्कार वाटू लागतो. नंतर ते दिखाव्यासाठी म्हणून यज्ञ करतात किंवा चांगले कर्म करतात. नंतर त्यांच्यामध्ये आम्ही दीक्षित आहोत किंवा आम्ही दानधर्म करणारे आहोत असा स्वतःचा तरी गर्व वाढतात. बघा कसा कसा माणूस अधमाकडे जातो, पातकाकडे कसा जातो ते सांगितलं. गर्व वाढतो आणि गर्व वाढला की मग काय होतं की जसं गर्व वाढतो आणि मग त्या गर्वातून त्यांचं मूर्खत्व, त्यांचं वेडेपणा बळावून नंतर उद्धटपणा वाढतो. मग हे लोक उद्धट बनतात. घरात जे मोठे लोक असतात त्यांना नीट बोलत नाहीत, उद्धटपणे बोलतात. घरातल्या स्त्रिया किंवा इतर स्त्रिया त्यांच्याशी आदबीन बोलायला हवं, त्यांना मान मर्यादा द्यायला हवी. तसं न बोलता उद्धटपणे बोलतात. आणि मग काय होतं, मग अहंकाराने अज्ञानही वाढते. यातूनच काय होतं, अहंकार बळावतो. मी कोणतरी श्रेष्ठ आहे, मी कोणतरी मोठा आहे, यालाच म्हणतात अहंकार. तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, याला म्हणतात अहंकार. तो बळावतो आणि यातून अज्ञान वाढतं. मागच्या आपण काही भागांमध्ये पाहिलेलं आहे की ज्ञान मिळवण्यासाठी पहिल्यांदा अहंकार तुमच्या मनातून निघून जायला हवा. इथं हे उलट व्हायला लागलेलं आहे. अहंकार वाढतो आणि त्यातून अज्ञान वाढतं. मग काय होतं, मग दुसऱ्या कोणाचे नावही निघू नये म्हणून आपलाच मोठेपणा ते वाढवू लागतात. इतरांचं नावही घ्यायचं नाही, सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे असा अहंकार, असा मोठेपणा ते वाढवू लागतात. मग काय होतं, याप्रमाणे अहंकार एकदा प्रबल झाल्यावर दर्परूपी सागर आपली मर्यादेची वेल सोडून वाहू लागतो. अहंकार वाढला की घमेंड वाढते. माझ्यासारखा मीच, ही घमेंड वाढते. बघा, मनुष्य कसा हळूहळू हळूहळू पातकाकडे जात असतो. एकदमच मनुष्य दैवी गुणातून आसुरी गुणात जात नसतो. हे जे स्टेप्स आहेत, हे ज्या पायऱ्या आहेत, हळूहळू हळूहळू कसं जातो बघा. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे इच्छा. इच्छेतून तुम्ही पैसा कमवता, पैशातून मनामध्ये मद तयार होतो, त्यातून उन्मत्तता येते, त्यानंतर ढोंग करायला लागतो, चांगले चांगले यज्ञ वगैरे करायला लागतो, देवपूजा करायला लागतो आणि त्यातून स्वतःला तो पुण्यवान दीक्षित असं समजायला लागतो. त्यातून काय होतं, त्यातून त्याचं मूर्खत्व वाढतं, उद्धटपणा वाढतो, नंतर अहंकार वाढतो, नंतर अज्ञान वाढतं आणि मग तो इतर कोणाचं नावही आपल्यापेक्षा मोठं वाढू नयेची काळजी घ्यायला लागतो. त्यातून अहंकार वाढतो, त्यातून दर्प वाढतो. आता दर्प वाढल्यानंतर पुढे काय होतं हे आपण वाचूयात. मग ओसंडोलनी दर्प कामा ही पित्त कुरुपे तया धगी सैंद पळीये क्रोधाग्नी तो तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाचिया कोठारा
लागला आणि वारा सुटला जैसा, तैसा अहंकारू बळ आला, दर्पू काम क्रोधी गुडला, या दोहींचा मेळू झाला जयांच्या ठाई, ते आपुलिया सवेसा, मग कोणी कोणी हिंसा, या प्रणिया ते विरेशा, न साधती गा, पहिले तव धनुर्धरा, आपुलिया मास रुधिरा, वेचू करिता अभिचारा, लागोनिया. परत काय होतं बघा, अशा पद्धतीने दर्प वाढतो आणि दर्प वाढल्यावर मग काय होतं, याप्रमाणे दर्प म्हणजे घमेंड वाढली म्हणजे कामाचे पित्त खवळते, मग काम हा खवळतो आणि त्याच्या धगीने क्रोधाग्नी अधिकच पेटतो. एकदा काम वाढलं, काम म्हणजे अजून इच्छा वाढतात आणि त्याच्यातून क्रोधाग्नी अधिकच भडकतो. असे लोक क्रोध करू लागतात, रागाराग करू लागतात, चिडचिड करू लागतात, इतरांना कसपटासमाने समजू लागतात, कारण पैशाची मस्ती, उन्मत्त झालेले असतात पैशांना. मग जसा उन्हाळ्यात प्रखर अग्नी तेला तुपाच्या कोठारास आग लावावा आणि तशात वारा सुटावा, तसा अहंकार प्रबल झाल्यावर व दर्प काम क्रोधात गुरफटून गेल्यावर या दोहोंचे ऐक्य ज्यांच्या ठिकाणी होते ते अर्जुना आपल्या इच्छेप्रमाणे कोणकोणत्या हिंसा करून प्राणांचा नाश करणार नाहीत. एकदा का दर्प वाढला की क्रोधाग्नी अधिकच भडकतो, पित्त खवळतं, क्रोधाग्नी वाढतो. मग तेला तुपाच्या प्रखर ज्वालांनी जसा आणि त्यात वारा सुटावा त्या पद्धतीने जशी आग पेटावी त्याप्रमाणे त्यांचा अहंकार प्रबळ होतो व दर्प काम क्रोधात गुरफटून गेल्यानंतर या दोहोंचे ऐक्य झाले त्या ठिकाणी होते आणि मग ते हिंसाचार करू लागतात आणि इतर प्राण्यांचा नाश करतात. मनुष्य गुन्हेगार कसा बनतो? खून मारामारी करणारे जे गुन्हेगार असतात, पोलीस चौकीत जे गुन्हेगार असतात, ज्यांना धरून आणलेलं असतं, पकडून आणलेलं असतं, ज्यांना शिक्षा ठोठवतात, तुरुंगात टाकतात, ते एकदम असे गुन्हेगार बनलेले नसतात. त्याचे स्टेप्स आहेत, त्या सगळ्या स्टेप्स इथे सांगितलेल्या आहेत. कशा पद्धतीने मनुष्य वाईट बनत जातो ते इथं सांगितलेलं आहे. हे धनुर्धरा, प्रथम हे दीक्षित जारण मरणाच्या नादास लागून आपल्या अभिचारास लागून या, आपल्या रक्तमासाचा व्यय करतात. अजून काय काय होतं आपण वाचूया. तेथ जळिता जिये देहे, या माझी जो मी आहे, तया आत्मया मज घावे, वाजती ते आणि अभिचार कीतीही उपद्रवी जे जेवले काही, तेथ चैतन्य मी पाही, शिणू पावे आणि अभिचारा वेगळे, विषया जे अवगळे, तया टाकती इटाळे, पौशुज्ञाची सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली होमकर्मे श्रोतादिकी, तया द्वेषाचे ने काळकुटे, वासटोनी तिखटे, कुबोलांची सदटे, सुती कांडे. हे धनुर्धरा, प्रथम हे दीक्षित जारण मरणाच्या नादास लागून आपल्या
जारण मरणाच्या नादास लागून रक्तामासाचा व्यय करतात. व्यय म्हणजे अपव्यय. रक्तामासाचा अपव्यय करतात म्हणजे यज्ञ करण्यासाठी काही प्राण्यांची हत्या केली जाते, तर त्यासाठी रक्तामासाचा व्यय करतात म्हणजे वाया घालवतात. ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात त्याचे घाव त्या देहात वास करणारा जो मी त्या मज आत्म्यास बसतात. हे जे वाईट कर्म करणारे लोक आहेत, हे आसुरी लोक जे आहेत, जे दीक्षित मी दीक्षित आहे या जारण मरणाच्या नादास लागतात, म्हणजे होम हवन करतात आणि रक्तामासाचा व्यय करतात म्हणजे अपव्यय करतात, म्हणजे प्राण्यांचा तिथं बळी दिला जातो यज्ञासमोर. तर ते म्हणजे भगवंत म्हणतात की त्याच्यातला जो देव आहे, त्याच्यातला जो मी आहे, त्यातला जो आत्मा आहे, तो मी जो आहे त्या आत्म्याला त्रास देतात. त्या देहात वास करणारा जो मी आहे त्या मज आत्म्यास ह्याच्या झळा पोहोचतात, त्रास त्यास मला होतो. आणि जारण मरणादी क्रियाने ज्याला ज्याला म्हणून ते पीडा देतात त्यांच्यात वास करणारे जे जीव चैतन्य जो मी त्या मला तो त्रास होतो. यज्ञ करतेवेळी जी काही प्राण्यांची आहुती दिली जाते, बळी दिले जातं, त्यांना जो त्रास होतो तो त्यांना त्रास होत नाही. त्यांच्यातलं चैतन्य रूपानं जो मी असतो, कारण आपण म्हणतो कणाकणात देव आहे, मनामनात देव आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा देव आहे, सृष्टीमध्ये देव आहे, झाडांमध्ये देव आहे, सर्वत्र देव आहे. ही हिंदू ही एकच संस्कृती आहे अशी आहे की जी प्राण्यात सुद्धा देव मानते. आपण प्रत्येक ठिकाणी गेलो देवळामध्ये तर देव, विशेषतः महादेवाच्या मंदिरामध्ये बाहेर नंदी असतात. नंदी देवाला आपण पहिल्यांदा पाया पडतो, मग पुढं कासव असतं, कासवाच्या आपण पाया पडतो, दर्शन घेतो, मग गाभाऱ्यात जातो. दत्ताच्या मंदिरामध्ये गेलो की बाहेर उंबराचं झाड हमखास असतं, उंबराच्या झाडाला आपण त्याच्या पाया पडतो, त्याला प्रदक्षिणा घालतो. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये सर्व सृष्टीमध्ये देव आहे हे पहिल्यापासून सांगितलेलंच आहे. आपण त्याची पूजा करतच आलेलो आहोत. वडाची पूजा करतात बायका, वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करतात. हे सगळं आपण करत आलेलो आहोत. हे सर्व सगळ्यामध्ये आपण देव पाहत आलेलो आहोत. सर्व सृष्टीमध्ये देव आहे हे आपण मानत आलेलो आहोत. पण हे यज्ञ कर्म करताना जे प्राणी मारले जातात त्यांच्यात जो मी आहे त्याला तुम्ही त्रास देता असं भगवंत म्हणतात. आणि कदाचित त्यांच्या जारण मरणाच्या क्रियेच्या सपाट्यातून कोणी बचावले तर त्यांची वर्मे काढून त्यांच्या मनास ते त्रास देतात. वर्मे म्हणजे त्यांच्या वर्मावर घाव करतात, वाईट बोलतात आणि त्यांना त्रास देतात. सती, सत्पुरुष, दानशील, यज्ञ करणारे, जे अलौकिक तप करणारे व संन्यासी किंवा भक्त, महात्मे पुरुष किंवा ज्यांची घरे श्रोताधिक होमकर्मे पवित्र झाली आहेत, ही जी माझी आवडती व राहण्याची स्थळे आहेत, त्यांना द्वेषरूपी काळकूट विषाने तीक्ष्ण केलेले शब्दरूपी बावळट बाण, बळकट बाण मारतात. भगवंत कुठे राहतात तर मंदिरात, सत्पुरुषाच्या ठिकाणी, सती ज्या आहेत त्यांच्या ठिकाणी, दानशील लोक आहेत, यज्ञ करणारे जे आहेत, जे अलौकिक तप तप करणारे आहेत, संन्यासी आहेत, भक्त आहेत, महात्मे पुरुष, या सगळ्यांच्या ठिकाणी भगवंत राहतात. होम करणारे, ही जी माझी आवडती राहण्याच्या ठिकाणी स्थळे आहेत, त्यांना द्वेषरूप काळकूट विषाने तीक्ष्ण केलेले शब्दरूपी बळकट बाण मारतात. या लोकांना ते शब्दरूपी बाणाने घायाळ करतात, म्हणजे त्यांना चांगलं बोलत नाहीत. अशा पद्धतीनं हे जे आसुरी लोक आहेत ते अशा पद्धतीनं पाप करतात, पापाचे धनी बनतात, पातक त्यांच्या हातून होतं. आता हे पातक जर त्यांच्या हातून झालं तर त्याला काहीतरी शिक्षा असेल ना.
आता या शिक्षा काय आहेत? म्हणजे असं चालत नाही की या सृष्टीत यावं, कुणी कसंही वागावं आणि निघून जावं. असं चालत नाही ना. प्रत्येक तुमच्या कृतीची नोंद असते. प्रत्येक कृतीला शिक्षा या आहेत. चांगली कृती केली तर तुम्हाला बक्षीस पण मिळतं आणि वाईट कृती केली तर शिक्षा सुद्धा मिळते. या शिक्षा कोणत्या आहेत हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. हे जे पाप करणारे लोक आहेत, हे जे वाईट वागणारे आसुरी शक्तीने युक्त झालेले जे लोक आहेत, त्यांच्यासाठीच्या शिक्षा हे आपण उद्या वाचणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि आसुरी शक्ती आपल्यातून निघून जाव्यात, दैवी शक्ती आपल्यामध्ये याव्यात याची प्रार्थना करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी परत मनातल्या मनात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.